मित्रांनो, महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला लाजवेल अशा पद्धतीची घटना DYSP कुलकर्णी यांच्याकडून झालेलं आहे. ते कृत्य निषेधार्ह आहे. मात्र तुम्हा आम्हाला भारतीय नागरिकांना प्रशासनामधील असलेला आमदार असू द्या, प्रशासनामधील असलेला व्यक्ती असू द्या, कोणी येतं कोणी थोबडीत मारतं. आमदार आपल्या थोबडीत मारत असतो. त्याच्यानंतर DYSP आपल्या पेकाडात लाथ घालत असतो. यात आपल्याला सवय झालेली आहे. त्याच्यामुळे आता आपलं रक्त काही खवळत नाही. अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र दुर्दैवानं जो चौधरी आहे आणि तो जालना जिल्ह्यामध्ये प्रशासन आपलं ऐकत नाही, पोलीस प्रशासन दाद देत नाही. आपण आंदोलन करत आहोत आणि जो आपल्याला जन्मसिद्ध हक्क आहे आपला, राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आम्हाला अधिकार दिलेला आहे की आंदोलन करू शकता, मागण्या करू शकता. जी कायदेशीर बाबी आहेत त्यानुसार आम्ही आंदोलन करत आहोत आणि चौधरींनी तेच केलेलं आहे. मात्र त्या गोष्टीला दाद न देता DYSPला कुठला सिंघम आठवला आणि फिल्मी स्टाईल त्यांनी अक्षरशः त्या आंदोलनकर्त्याच्या पाठीमागून लाथ घातली. तो पेकाडात लाथ ती चौधरीच्या पेकाडीत लाथ नाही, तो आंदोलनकर्त्याच्या पेकाडीत लाथ नाही, तर संबंध भारतामध्ये असलेल्या जी निरपराध लोक आहेत, जे आंदोलनकर्ते आहेत, ज्यांचा या राज्यघटनेवरती विश्वास आहे, त्यांच्या पेकाडीत लाथ आहे. आणि निरागस त्याच्यापेक्षाही ही गोष्ट आहे की त्यांची चिमुकली आहे, जी मुलगी आहे, ती मुलगी पिशवी घेऊन बापाच्या पाठीमागे चालत आहे. आणि त्या DYSP कुलकर्णीला हे तरी समजायला पाहिजे की एक निरागस मुलगी आहे, तिच्याच समोर, तिच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलाच्या पेकाडात आपण लाथ घालत आहोत. एक वेळेस ते कुलकर्णीने त्या मुलीकडे जर पाहिला असताना त्या मुलीमध्ये यांच्या मुलीचा चेहरा जर एक वेळेस दिसला असता तर डेफिनेटली ती लाथ त्यांनी उगारली नसती, त्यांनी लाथ ती घातली नसती. काय म्हटलं असं, एका मुलीच्या बापाला तुम्ही समोर लाथ घालताय, समोर चालत असताना तुम्ही त्यांच्या पेकाडीत लाथ घातलात. तुम्ही त्या मुलीला असं वाटलेलं असेल की काय एवढा मोठा गुन्हा आमच्या वडिलांनी केला, काय बलात्कार केला, काय भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराच्या